आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव सारा बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे पोरा, ज्या देवीचं नाव आई. नमस्कार मित्रांनो, या जगात आपण देव शोधत फिरतो, पण खरं सांगायचं तर देव कुठेही नाही. देव असेल तर तो आपल्या घरात आहे, आपल्या आईबापाच्या रूपात आहे. हे सांगण्यासाठी आपल्या गावामध्ये म्हणजे निगवेकालच्या गावामध्ये खुबलड आखाडा तालीम मंडळातर्फे आज वसंत हंकारे सरांचे व्याख्यान ठेवण्यात आले आहे. श्री वसंत हंकारे सर यांचं व्याख्यान आपल्या गावामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. कला शिक्षण त्यांचं मुंबईमध्ये झालं. भरतनाट्य यामध्ये त्यांनी पदवी घेतलेली आहे आणि ही घेत असताना त्यांनी समाज प्रबोधनाचं एक मोठं अभ्यास व जिज्ञासू चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत गरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्री आई. कमवा आणि शिका, कमवा आणि शिका महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. मौमेना होणी आम्ही विष्णुदास, मौमेना होणी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे भले तर देव कासेचे लंगोटे, नाटाळाची माती हनुकाठी. हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबराया. हातामध्ये झाडू घेऊन, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांची अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय, बोला भारत माता के जय, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के जय, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. चला, आजच्या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. पण माझ्या जमलेल्या मातानो, माझ्या पितानो, माझ्या लेकरानो, माझ्या लेकीनो आणि माझ्या युवकानो, माझ्या गुरुवर्यानो लक्षात घ्या, आपल्या नजरेतून आजच हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली, विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले. पण आमच्या कानातला विचार, आमच्या मनाच्या माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या आहे, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची, ही माती माझ्या संत कबीरांची, ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजाची. हे पोरा, कोण छत्रपती शिवाजी राजा? अगोदर तुझ्या काळजामध्ये पेरून घे. हे कोण छत्रपती शिवाजी राजा? अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, हे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. हे मग या राजाच्या मातीमध्ये आज माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे का? कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. म्हणून लेकरांना आज मी तुमच्या समोर उभा आहे. आजचं कोणतं व्याख्यान नाही, तर हे आहे परिवर्तन. आणि हे परिवर्तन जाणून घ्यायचं असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. हे कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. हे ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातेमध्ये मी वाढलं, ज्या मातेमध्ये मी घडलं, ज्या मातेनं माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातेसाठी मी काय केलं. पोरांनो,
या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊजी जाऊचं. आणि लक्षात घ्या पोरांनो, जेव्हा जेव्हा आई बापाचा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण आज तुझं 1 कोटीचं घर आहे, त्या घरासमोर 40-50 लाखाची गाडी आहे, 5-50 तोळं सोनं तुझ्या अंगावरती आहे. लक्षात घे, 3 वेळचं अन्न कमवण्याची ताकद आज तुझ्या मनगटामध्ये आहे, फक्त आणि फक्त तुझ्या आई बापामुळे. लक्षात घे, तुझा आई बाप नसता तर तुझं अस्तित्वच या ब्रह्मांडामध्ये असू शकलं नसतं. आणि म्हणून सांगतोय, जेव्हा जेव्हा महामानवांचा प्रश्न येईल, माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा प्रश्न येईल, अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. जय जयकार कसा झाला पाहिजे? बेंबीच्या देठापासून झाला पाहिजे. भगवंताची पुण्याई म्हणून एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कणा ताट ठेवायचा आणि चेहऱ्यावर एक तेज घ्यायचं माझ्या छत्रपतींच्या चेहऱ्यावरचं. आणि असा जय जयकार झाला पाहिजे. आताचा हा क्षण आणि हा 1 तास आयुष्यभर तुमच्या लक्षात राहिला पाहिजे. असा जय जयकार झाला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आहेत, प्रत्येकानं आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या आहेत, पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे. आणि जय जयकार कसा झाला पाहिजे? ऐ असा जय असा नाही, हा जो नुसता असा जयी करेल आणि हात बांधून असा शाहरुख खान म्हणून उभं राहील. येणारी दिवाळी ते काही बघत नाही. लक्षात घ्या, कौलावर बसायचं त्यानं काय. हा, त्यामुळे जय जयकार जोरात करायचा बेंबीच्या देठापासून. भैया जरा याला इथं घ्यायला लागतंय, पुढे घ्यायला लागतंय, आणि याला जरा पुढे घ्यायला लागतंय. जरा धरे तिकडे खालून धरून माझ्या दोन्ही मोठे पाठीचा कणा ताट, चेहऱ्यावरती तेज घ्यायचा आहे. चला, हा एक सगळे रीलवाले जोरात रे. हा, आता बरोबर नेजे आडवं यायचं नाही बरं का तुम्ही दोघांनी. हा चला, जोर उभे राहिलेले तुम्ही काय साखरपुड्याला आलाय का रे माझ्या? एक रोड मंडळी, चला सगळ्यांनी जय जयकार करायचा, जोरात जय जयकार करायचा. चला, हा एकदम बेंबीच्या देठापासून झाला पाहिजे. हा, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे गणपती बाप्पा मंगल मूर्ती पवन पुत्र हनुमान के, बजरंग बली के, जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम. हात खाली घ्या माताना आणि बघा आता एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा. लवकर बघा, बघा लवकर कसं ते झालं चेहऱ्यावरती. एवढी वर्ष 150 टन फेरेन लावली, थापलीचा काय उपयोग झाला का? नुसतंच नवऱ्याला म्हणताय हो मी कशी दिसते, सांगा राया मी कशी दिसते. त्यानं जर तुला खरं सांगितलं तर उंदरासारखे आठवडाभर त्याला मारशील आणि 1 महिना त्याला गिळायला घालायचे नाही. म्हणते तुझ्या नादालाच लागत नाही. ते म्हणतंय तुझ्यासारखं सुंदर या भूतलाव कोण नाही, माझं नशीब म्हणून तू माझ्या पदरात पडली आणि तू आपलं मिरवत असते. पण आज नुसतं माझ्या राजाचं नाव मुखावलं कसं ते झालं. आता सगळ्या मातांना माझ्या राजाचा आदेश आहे, माझ्या छत्रपतीचा आदेश आहे. सगळ्या मातांना पहिला आनंदाचा महामंत्र देतो. आता एक काम करायचं मग माते, टाना टाना उड्या मारत कार्यक्रम संपला रे संपला, टाना टाना उड्या मारतच हा आनंदाचा महामंत्र घेऊन घरी जायचं. आणि घरी गेल्या गेल्या सासू पुढं आले. कसं करता खरं सांगा का आयडिया? कसं करता सासूकडे बघून? कसं करता बेडकासारखं ना कसं फुगवता, नागिनीसारखं तिला फुसफुस 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 करता. नवऱ्याकडे बघून बोटा मोडता, म्हातारीला माझ्या बोकांडी कशाला आणून ठेवलंय, त्या थोरल्याकडे वाटव धाकट्याकडे काय काय करता का? हा, पण आज तसं करायचं नाही. सगळ्या माऊलीने आज घरी जायचं आणि घरी गेल्यानंतर सासू पुढे आले, सासूकडे माझ्या नाच करायचं. आत्या मग करायचं, म्हातारी जगालाचा मुका घ्यायचा. म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली रे पडले, हस्तीला घे के, हस्तीला घे के बाबा. कधी नाही ते हसायला लागल्या. हा, तेच हसत बसले. हा, अरे हस्तीला घे सगळा, रील स्टार आहेस तो. हा चला, म्हातारी दान करून खाली, तू कशाला बसलाय माझ्या बोकांडी? घे गेला काय? हा चला, म्हातारी खाली पडली पाहिजे. आणि म्हातारी खाली पडली रे पडली, तिला सोडायची नाही. लय दिवसाला सापडली, लक्षात घ्या. धरायची तिला, दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुक्काच घ्यायचा. हा, त्या मांग 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 करायचा. म्हातारी गाड्याकडे हलवली पाहिजे. तुझ्या नवऱ्याला फोन केला पाहिजे, बाबा लवकर घराकडे ये. तुझी सासू गेली होती गावाच्या चौकात, काय करा ऐकून आलेली आहे. पौर्णिमा परवा संपली पण आज हिच्या अंगात आलेला आहे. एक गाल नुसता माझा मुख घेऊन सुजवलाय, दुसऱ्या गालावर सगळी लिपस्टिक लागल्या. लवकर ये रे बाबा.
नवरा आला राहिला, नवऱ्याकडे भजनास करायचं, यस माय डार्लिंग आय लव्ह यू मग करायचा. नवऱ्यानं जर कोलांटी उडी मारली पाहिजे आणि संयोजकांना म्हणलं पाहिजे महिन्यातनं वसंतरावांना बोलवावं लागतंय गावात. आज आमच्या घरात आनंदी आनंद आहे, लक्षात घ्या. एवढ्या आनंदात मातानं आज प्रत्येकानं घराकडे जायचं. आणि तुम्हाला खरं सांगू का आहे, 25,000 20,000 प्रेक्षक माझ्या समोर असतो. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही, एवढी वाचा सिद्धी छत्रपतीच्या मातानं तुमच्या आशीर्वादानं या वसंताच्या जिभेवरती आली. अखंड राष्ट्रभर चला आता माणूस घडवूया हे अभियान घेऊन मी फिरत आहे. पण इयत्ता 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हात पाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्याने यांनी पाडली. कीर्तनकारांच्या तोंडाला तर फेस आणला या कार्ट्याने. पाडतो कीर्तन म्हणून पाडत्यात. शिक्षक तर घड्याळ लावूनच बसतोय, कार्ट घरला कधी जातंय. आणि घरात त्याची आई घड्याळ लावून बसत्या. कधी एकदा ती रिक्षा येते कार्ट्याला घालते, कधी एकदा कार्ट शाळेला जातोय. मे महिना त्या आईला नको वाटतो. मागच्या महिन्यामध्ये खाली रत्नागिरीला माझं व्याख्यान होतं. मस्त असा नटून थटून अंगठ्या घालून मी बसलेलो होतो. आणि एक माता अशी डुलत 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 माझ्या जवळ आली. मला म्हणाली, सर 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 तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं माते भगिने काय तुझ्यावर अन्याय केला ग? तर ती माता मला म्हणते, सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली, तुम्ही सगळ्या कॉलेजला परवानगी दिली, तुम्ही माझ्या युनिटला परवानगी दिली नाही. म्हणलं माते भगिने कोणतं का तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते, सर लहान गट मोठा गट, आता 1ली ते 4थीचं माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. लहान गट म्हणल्यानंतर काळीज माझं चर्र झालं. म्हणलं माते जरा जवळ हे पाहिजे तर आजचं मानधन तुला घे, पण एक काम कर, एक बस घेऊन ये, त्या बस मध्ये सगळी कार्टी घाल, तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला सहलीला पिकनिकला निघून जा. पण ही कार्टी घेऊन माझ्या समोर बसायचं नाही. मॅडमलाही हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुमच्या पुढे बसवत नाही, पाठीमाग बसवली तर चालतील का? माग म्हणलं मी पण जरा विचार केला. म्हणलं ठीक आहे माझ्या माग बसाव. पाठीमाग चांगली 100-200 फूट लांब कार्टी माझ्यापासून बसवायची आणि 2 हातामध्ये काटे घेऊन 2 शिक्षक बसवायचं. जर का कार्ट्याने दंगा केला, मेला मेला मेला, मॅडम अगदी हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200ची हनुमानकी अंगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नालाय, कोण छटी झाडतय, कोण माती उधळतय, कोण कोणाला दगड मारतय, कोण कोणाचा पाय वडतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं मला करून गेलं. म्हणलं मेलं वसंतराव, संपलं तुमचं आता जगविख्यात व्याख्यान. मग माता आज घरी जायचं, सोशल मीडियाला तुझ्या बंधूचं तुझ्या लेखाचं नाव वसंताकारी टाकायचं. शेकडो नाही बघ, हजारो व्हिडिओ असे थैथै नाचत येतात. असाच हे खुर्चीवरती मी उभा असतो आणि लेकरांच्या छांदाडावर तांडव करत आई बाप राष्ट्र शिवधर्म आणि हे महामानव मी पेरत असतो. एक लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं होतं, एवढं रंगलं होतं. प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता आणि पाठीमाग बसलेलं एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं, कुणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं, कार्ट्यानं मुडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणतंय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमचे. पॅन्ट फाटल्या म्हणल्या पहिला मी खाली उडी टाकली, कारण पाठीमागून 2 कॅमेरे सुरू होतं या 2 कार्ट्यांच्या सारखं. म्हणलं मी राहता सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह करत होते. म्हणलं फाटलेला नकाशा आता रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला. म्हणून हळूच मागा हात लावला, मग तर सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळे केलं, म्हणलं कुठं फाटल्या नाही का? तर कार्ट खालनं मला म्हणतंय, कसं फसवलं कबाड फोडीन म्हणलं तुझी. एकदा तर एक माता माझ्या शेजारी बसली होती, तिच्या मांडीवर एक 4 वर्षाचं गोरगोमटं कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं, एवढं सुंदर होतं, पण लय नालायक आणि आगाव होतं. कार्ट माझ्याकडे बघायचं, गाला थुस करून हसायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं, मम्मी ते खुर्चीवरचं माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब इंग्लिश शब्द ऐकला मला लय भारी वाटलं. म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉस म्हणताय. वा 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 वा. मी जरा कार्ट्याकडे कौतुकानं बघितलं, म्हणलं काय रे माझ्या पिल्ल्या म्हणायचा अवकाश. कार्ट खालनच बोंबालं, हे बॉब जरा इकडे ये. तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं, मी उठलं. म्हणलं का ग माते, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे गे. तर ती माऊली मला म्हणाली, दाद्या गप्प खाली बघेस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव.
2 तास बरं त्या कार्ट्याकडे मी काही बघितलं नाही. हे माझ्या मातानं, हे माझ्या पितानं, लक्षात घ्या. हे माझ्या लेकरानं, हा होता थोडा विनोद बघ, ही होती थोडी गंमत बघ, हे होतं थोडस तुझ्या मनाचं मनोरंजन. पण आज वसंत रे तुझ्या मनाचं मनोरंजन करायला आलाय का? नाही माझ्या लेकरानं, हे माझ्या युवकानं, लक्षात घ्या. महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो. हे महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला. ज्या देवळामध्ये आम्ही जातो त्या देवळातला देव मेला. हे अंतरीचा जागवा रे. कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या कवड्या कळ्यान माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी विकासाचे प्रकटे समाजे. शेकडो महापुरुष, या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं? या कवड्या कळ्या. कोणत्या कवड्या कळ्या? या राष्ट्राच्या कॉलेजच्या शाळेच्या भिंतीमध्ये शिकत असलेल्या या कवड्या कळ्या. हे मातानो, हे तुमच्या पोटाला आलेलं तुमचं लेकरू, 4 वर्षाचं तुझं लेकरू, त्यामध्ये जन्म घेतला या महामानवानी. पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. आज 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होऊ लागला. माझ्या लेकी सुद्धा आज व्यसनाच्या विडक्यामध्ये अडकू लागल्या. कुठला तर हरामखोर कुत्रा माझ्या लेकीला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवू लागला. माझ्या लेकी आई बाबाच्या तोंडावर थोंप निघून चालल्या का? तर आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ, या गावच्या मातीमध्ये. हे बघ, वसंत हंकारे आला आणि आम्हाला हसवून गेला, असं होता कामा नये. वसंत हंकारे आला आणि आमचं मनोरंजन करून गेला, असं होता कामा नये. आज आलाय तर तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीची ठिणगी टाकून जाणार. बाप नावाचा वाद तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार. आई नावाच्या मायेचा महासागर तुमच्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये पेरून जाणार. म्हणून हे पोरा, आज तुझ्या समोर उभा आहे, इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, प्रत्येकाला सांगतोय बघ, आज माझे शब्द तुला बोचतील, आज माझे शब्द तुला नको वाटतील. खरं असताना तू गंमत करायला माझी इथं उभा असतील, पण ऐक पोरा, तू ही आई बापाच्या पोटी जन्म घेतलाय. आणि म्हणून सांगतोय, इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, ज्यानं ज्यानं आई बापाच्या पोटी जन्म घेतला त्या प्रत्येकाला सांगतोय, आज एक काम करायचं बा पोरा, आज पळत पळत घरी जायचं बाप. आज पळत पळत घरी जायचं आणि एक काम करायचं, त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न आम्ही आमच्या आईला कधीच विचारला नाही. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही चंद्रावरती आमचा तिरंगा फडकला, पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र कुठेतरी वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून माझ्या लेकरानं तुम्हाला सांगतोय ना, पळत पळत आज घरी जायचा बाप, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बाप, आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा आहे, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई गा, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या आई, तुला किती वेदना होत होत्या. हे पोराला, आज पळत पळत घरी जायचं, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची, त्या माऊलीला हा प्रश्न विचारायचा. आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल, टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली, हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली. कारण त्या माऊलीच्या डोळ्यासमोर लेकरा तू थैथै नाचशील बघ. ऐकून घे रे माझ्या लेकरा, ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला जन्म देत असते, पोरांनो, या विश्वातल्या कितीतरी आयाने आपला शेवटचा श्वास घेतलाय. पोरा, ट्रिबल शॉट करा. या विश्वातल्या कितीतरी आयाने आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती हंबरडा फोडत असते, ती हंबरडा फोडत असते, किटाचा घासत असते आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पुढचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पुढचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब. या लेकराला 9 महिने 9 दिवस या उदरामध्ये मी ठेवलं साहेब. साहेब, प्रत्येक क्षणाला मी या लेकराची वाट बघते. कधी एकदाच हे लेकरू, कधी एकदाच हे लेकरू माझ्या उदरातून माझ्या तळहातावरती येतं आणि कधी एकदाच या लेकराला मी डोळा भरून पाहते. साहेब,
या लेकराला मला नाही पाहता आलं तरी चालेल, पण माझ्या लेकरानं मात्र हे जग नक्की पाहिलं पाहिजे साहेब. माझ्या लेकरानं मात्र हे जग नक्की पाहिलं पाहिजे. हे पोरानो, ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आईला आम्ही म्हणतो तुला काय कळतं ग? 4 बुक काही जास्त शिकलो, 2 शब्द इंग्लिशच्या आई समोर काही बोलायला लागलो, आणि या माऊलीला आम्ही म्हणतो तुला काय कळतं ग? हे पोरानो, छत्रपतींची शपथ घेऊन सांगतोय बघ, या माऊलीला सगळं काय कळतं रे. हे या माऊलीला सगळं काय कळतं. हे 103 ताप, हे 103 ताप या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसेल. माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील. माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल. माझं लेकरू आजारी पडल. हे पोरानो, 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो. तरी सुद्धा तुम्हाला सकाळी 6 वाजता उठून ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरा. आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरा. आज तुझ्या समोर उभा आहे. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण पोरा.